सो गुड मॉर्निंग गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो माझं नाव आहे मित्रांनो राज. तर मी मित्रांनो आता सकाळचे 8 वाजलेले आहेत, 7:45 वाजलेले असतील आता. तर मी आता नाश्ता वगैरे करण्यासाठी बसलेलो आहे, आंघोळ वगैरे फ्रेश होऊन, जे की मला जायचं होतं कंपनीमध्ये कामाला. आता तुम्ही म्हणसाल कोणत्या कंपनीमध्ये करतो, तर मी एका गारमेंट कंपनीमध्ये कामाला आहे. आणि मित्रांनो तिथे तुम्हाला काय कामं असतात ते माहितीच असेल, त्यांनी एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्यांना माहिती असेल. त्यानंतर चहा आणि चपाती वगैरे नाश्ता मस्त बनवलेला होता. आणि मित्रांनो सर्व मी खाणं वगैरे आवरून माझी सर्व तयारी केली आणि मी मित्रांनो ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघालो. तर बाहेरचा नजारा जो आहे ना मित्रांनो, एक नंबर आहे. तो नजारा मी बघतच म्हणजे खूप असं छान फील करत होते, दिवसापेक्षा सकाळ बरी. त्यानंतर पाखरं वगैरे चिवचिवाट करत होती. त्यानंतर आता मी डबा वगैरे घेतलेला होता आणि मी माझ्या लोकेशनवर जाण्यासाठी निघालो. तर मी बाहेर आलेलो आहे आणि आता मी माझ्या थेट बस स्टॉपवरती जाणार आणि माझ्या कंपनीची बस न्यायला येते, त्यामुळे मला काही टेन्शन वाटत नाही, जे की सर्व लोक आपल्या कंपनीतलेच असतात. आणि मित्रांनो त्यानंतर हा रस्ता फक्त 10 मिनिटाचा आहे. तुम्ही बघू शकता इथे गाड्या किती आहेत. त्यानंतर दिवसभर तोंडात टाकण्यासाठी मी बडीशेप घेतली, बडीशेप लागतेच. आणि त्यानंतर कंपनीची बस वगैरे आल्यानंतर मी कंपनीमध्ये जाण्यासाठी निघालो. तर बघू शकता ही बस अशी असते मित्रांनो कंपनीची. आता मित्रांनो कंपनीमध्ये पोचल्यानंतर मी दिवसभर वगैरे काम केलं आणि दिवसभर वगैरे काम करून संध्याकाळी वगैरे माझी सुट्टी झाली. त्यानंतर मी बसने माझ्या लोकेशनवर घरी आलो. तर मित्रांनो घरी आल्यानंतर मी परत अंघोळ वगैरे करून हातपाय धुवून फ्रेश झाल्यानंतर थोडं इकडचा तिकडचा टाईमपास केला, थोडी मोबाईल वगैरे दिवसत बसलो. आणि मित्रांनो माझ्या मिररवरती मी बघत राहिलो माझे चेहरा आणि केसांनी क्लीन झालेला आहे की नाही. कारण दिवसभरात वगैरे केस वगैरे आणि चेहऱ्याची खूप वाट लागत असते, त्यामुळे मी व्यवस्थित सेट करत होतो. अशा प्रकारे मी हा टाईमपास जरा आल्या करत होतो. आणि मित्रांनो घरी आल्यानंतर थोडं फ्रेश वगैरे झालं, खूप छान वाटत होतं मित्रांनो. आणि त्यानंतर टी व्ही वगैरे थोडीशी बघितली. त्यानंतर टाईम बघू शकता तुम्ही, करेक्ट 8:45 वाजायला आलेले आहेत. आणि मित्रांनो या टायमामध्ये मी रोज घरी असतो, कधीतरी आपला ओव्हरटाईम करतो म्हणून करतो. आणि त्यानंतर सर्व टाईमपास वगैरे करून मी जरा पाणी प्यायला बसलो, कारण जे की मला खूप तहान लागली, त्यामुळे मी पाणी वगैरे पित राहिलो. आणि त्या असंच टाईमपास करत असतो मी. टाईमपास वगैरे केल्यानंतर मित्रांनो मी लगेच जरा सामान वगैरे बघायला चालू, जे की आत्ताने डीमार्टमध्ये आणलेलं होतं. त्यानंतर सामानाची भराभर केली आणि त्यानंतर मित्रांनो सामान काय काय असतं ते पण मी सर्व माहिती घेतली. त्यानंतर सर्व वगैरे सामान वगैरे भरून मी बसलो जेवायला. आणि अशा प्रकारचं जेवण खूप छान झालेलं असतं. त्यामुळे चला ओके, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.